ज्या आईला गावठी म्हणून धक्के मारून बाहेर काढले, त्याच आईने स्वतःच्या स्वाभिमानासाठी असे काही केले की ते पाहून मुलाला आणि सुनेला खूप मोठा धक्का बसला. IT सोल्युशनच्या या शहरातल्या एका आलिशान कॉर्पोरेट इमारतीचा 3रा मजला. चकाचक काचेची दालने, वातावरणातील कूल वातावरण आणि लॅपटॉपवर बोटे चालवणारे शेकडो कर्मचारी. मेघा इथे काम करत होती. या गडबडीत अचानक लिफ्टचा दरवाजा उघडला आणि एक साधी सुधी नऊवारी साडी नेसलेली वृद्ध स्त्री बाहेर आली. तिचे नाव पार्वतीताई. पार्वतीबाईंच्या हातात एक जुनी कापडी पिशवी होती. त्यात त्यांनी गावाकडून समीरसाठी स्वग्रस पदार्थ आणले होते. लिफ्टमधून बाहेर आल्यावर तिथल्या चकाचक फरशीवर पाय ठेवताना त्या थोड्या वावरल्या. समोरच्या रिसेप्शन डेस्कवर बसलेल्या मुलीने त्यांना वरपासून खालीपर्यंत निहाळले. तिने कधीच अशा गावठी वाटणाऱ्या स्त्रीला ऑफिसमध्ये पाहिलेच नव्हते. कोणाला भेटायचं आहे मावशी तुम्हाला? आणि आत परवानगीशिवाय कशा आलात? रिसेप्शनिस्टने कपाळावर आट्या घालत विचारले. पार्वतीबाईंनी पदराने चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि म्हणाल्या, पोरी, माझा मुलगा समीर इथे कामाला आहे. त्याला भेटायला आले आहे. हे बघ, त्याच्यासाठी त्याचे आवडतीचे धपाटे आणि पुरणपोळ्या आणल्या आहेत. रिसेप्शनिस्टने नाइलाजाने समीरला इंटरकॉमवर फोन लावला. 5 मिनिटात समीर आपल्या कॅबिनमधून बाहेर आला. त्याच्यासोबत त्याची पत्नी रिया देखील होती, जी त्याच ऑफिसमध्ये प्रोजेक्ट हेड म्हणून काम पाहत असे. समोर आपल्या आईला अशा अवतारात पाहून समीरचा चेहरा रागाने काळवंडला. नुकताच त्याचा एका मोठ्या परदेशी क्लायंट सोबत मीटिंगचा कार्यक्रम ठरला होता आणि आईचे असे अचानक येणे त्याला स्वतःच्या प्रतिष्ठेवर घाला घातल्यासारखं वाटलं. तू इथे कशाला आलीयस आई? आणि हा काय अवतार आहे तुझा? समीरने आईच्या जवळ येऊन दात ओठ खात विचारले. त्याचा आवाज रागाने थरथरत होता. अरे बाळा, फोनवर तू नीट बोललाही नव्हतास. तुझी तब्येत कशी आहे हेच पाहण्यासाठी आले. तुझ्या आवडीचं खाणं आणलं आहे. पार्वतीताईचं वाक्य पूर्ण होण्याआधीच समीरने त्याच्या हातातील ती कापडी पिशवी हिसकावून घेतली. काय आहे यात? हे असले घाणेरडे वास येणारे पदार्थ तू माझ्या ऑफिसमध्ये घेऊन आलीयस? तुला समजत का नाही? मी कोणत्या हुद्द्यावर आहे? माझ्या सहकाऱ्यांसमोर माझी काय किंमत राहिली? असे म्हणत त्यांनी ती पिशवी बाजूच्या कचरा कुंडीत फेकून दिली. पार्वतीबाईंच्या पायाखालची जमीन सरकली. रियानेही टोमणा मारायला सुरुवात केली. मम्मीजी, तुम्हाला किती वेळा सांगितलंय की शहरात येताना जरा सुसंस्कृतपणे येत जा. आता जर तुम्ही हद्दच केली, आमचे मित्र आम्हाला काय म्हणतील की ही तुमची आई आहे आणि या साडीला तर कसला तरी शेणाचा वास येतोय. ऑफिसमधले सर्व कर्मचारी काम सोडून हे दृश्य पाहत होते. काहींना तर पार्वतीताईंची दया येत होती, तर काही जण कुस्तिकपणे हसत होते. आईचा अपमान सहन न होऊन पार्वतीताईंच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू पाणी वाहू लागले. बाळा, मी तुझी आई आहे. तुला लहानाचा मोठा करण्यासाठी मी शेतात राबले. तेव्हा तुला माझ्या साडीचा वास का नाही आला रे? त्या हुंदके देत म्हणाल्या. समीरचा संयम आता सुटला होता. त्याला फक्त आपली इमेज महत्वाची वाटत होती. आई, असशील घरात इथे तू फक्त एक अडथळा आहेस. जा, निघ इथून. तू पुन्हा कधी माझ्या ऑफिसची पायरी चढू नकोस. असे म्हणत समीर ओरडत. समीरने पार्वतीबाईंचा हात धरला आणि त्याने त्यांना अक्षरशः धक्के मारून ऑफिसच्या बाहेर काढले. त्या धक्क्याने पार्वतीताई पायरीवर कोसळल्या. त्यांच्या पिशवीतील डब्बा जमिनीवरती पडला आणि त्यातील पुरणपोळ्या धुळीत मिसळल्या. समीरने जोरात दरवाजा लावून घेतला. त्या भरल्या ऑफिसमध्ये आणि लिफ्टच्या समोर पार्वतीबाई एकट्या जमिनीवर पडल्या होत्या. त्यांच्या हाताला खरचटले होते, पण त्याहीपेक्षा जास्त जखम त्यांच्या मनाला झाली होती. आज त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना अपमानात मिळाले होते. पण तिथेच बसून न रडता पार्वतीबाईंनी स्वतःला सावरले. त्यांनी पदराने डोळे पुसले आणि उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यात आता दुःख नव्हे, तर एक वेगळाच निर्धार होता. त्यांनी जमिनीवर पडलेला तो रिकामा डबा उचलला आणि त्या इमारतीकडे पाहिलं. माझ्या मुलाला माझ्या साधेपणाची लाज वाटली ना, आता हीच आई त्याला स्वतःच्या पायावर उभी राहून दाखवेल. बघूया कोणाचा स्वाभिमान मोठा आहे. असा मनात विचार करून पार्वतीताईंनी तिथून बाहेरच्या दिशेने पाऊल टाकले. ऑफिसच्या पायऱ्यांवरून अपमानित होऊन बाहेर पडल्यानंतर पार्वतीबाईंच्या मनात विचारांचे काहूर माजले होते.
समोरची गर्दी, धावणारी वाहने आणि उंच इमारती त्यांना गिळायला येत आहे असे वाटत होते. ज्या मुलासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य झिजवले त्याच मुलाने आज रक्ताच्या नात्याला कचरा कुंडीत फेकून दिले होते. त्यांच्याकडे गावी जाण्यासाठी खिशात थोडे पैसे होते, पण गावी जाऊन पुन्हा त्याच लोकांच्या प्रश्नांना सामोरे जाणे त्यांना मान्य नव्हते. मुलगा काय करतोय शहरात या प्रश्नावर त्या काय उत्तर देणार होत्या? त्यांनी ठरवले की जोपर्यंत त्या स्वतःचे अस्तित्व सिद्ध करत नाही तोपर्यंत त्या हार मानणार नाहीत. पार्वतीबाईंनी चालत चालत शहर पावले घातले. भूक लागली होती, पण मनातल्या आगीने पोटाची भूक मारली होती. फिरता फिरता एका मोठ्या उद्यानाजवळ पार्क जवळ पोहोचल्या. तिथे संध्याकाळच्या वेळी अनेक लोक फिरायला येत असत. तिथेच एका कोपऱ्यात काही स्त्रिया डब्बे विकण्याचे काम करत होत्या. ते पाहून पार्वतीताईंच्या डोक्यात एक विचार चमकला. माझ्या हाताची चव गावाला ठाऊक आहे. जर समीरला माझ्या अन्नाचा वास येतोय तर याच अन्नाने मी माझी ओळख निर्माण करेल. त्यांनी रात्री एका मंदिरात जवळ काढली. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांनी आपल्याकडील उरलेल्या पैशांतून थोडे पीठ, गूळ आणि डाळ खरेदी केली. ज्या डब्यांतून त्यांनी समीरसाठी पुरणपोळ्या आणल्या होत्या तोच डबा त्यांनी स्वच्छ धुतला. एका अनोळखी बाईच्या मदतीने त्यांनी छोटीशी चूल पेटवली आणि 2-4 पुरणपोळ्या आणि धपाटे तयार केले. त्या उद्यानाच्या गेट जवळ जाऊन उभ्या राहिल्या. सुरुवातीला लोक त्यांच्याकडे संशयाने पाहत होते, पण जेव्हा एका लहान मुलांनी हट्ट केला आणि त्यांच्या वडिलांनी पार्वतीबाईंकडून एक पुरणपोळी विकत घेतली तेव्हा त्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून इतरांनाही कुतूहल आणि नवल वाटू लागले. मावशी, काय चव आहे हो, अगदी माझ्या आईच्या हातासारखी, तो गृहस्थ म्हणाला. हळूहळू एका तासात त्यांचे सर्व पदार्थ संपले, विकले गेले. त्यांच्या हातात काही रुपये आले होते. हा केवळ पैसा नव्हता, तर तो होता त्यांच्या स्वाभिमानाचा पहिला विजय. त्यांनी ठरवले की आता मागे वळून पाहायचे नाही. दुसरीकडे समीर आणि रिया आपल्या सुखी जगात मग्न होते. समीरला वाटले होते की आई अपमानित होऊन गावी निघून गेली असेल. त्याला त्याच्या कृत्याची थोडीही दया आली नाही किंवा पश्चातापही वाटत नव्हता. ती इथे असती तर माझ्या करिअरमध्ये अडथळाच ठरली असती असे तो रियाला सांगत होता. पण त्यांना हे ठाऊक नव्हते की ज्या आईला त्यांनी रस्त्यावर फेकले होते तीच आई आता त्याच शहरात आपल्या कष्टाचे साम्राज्य उभं करण्यासाठी पहिली वीट रचत होती. पार्वतीबाईंनी आता एक छोटासा गाडा भाड्याने घेण्याचे ठरवले होते, ज्याचे नाव त्यांनी मनात निश्चय केले होते. माऊलीची चव. शहरातल्या त्या गर्दीच्या कोपऱ्यात आता एक छोटासा पण अतिशय स्वच्छ असा गाडा उभा राहू लागला होता. त्यावर पांढऱ्या शुभ्र कापडावर लाल अक्षरात लिहिले होते, माऊलीची चव, घरगुती स्वस्तिक जेवण. आणि पार्वतीबाईंनी आपला हा प्रवास एका जिद्दीने सुरू केला. त्यांच्याकडे आता राहायला एक छोटीशी भाड्याची खोली होती, जिथे त्या पहाटे 3 वाजल्यापासून कामाला लागायच्या. त्यांचे जेवण म्हणजे केवळ अन्न नव्हे, तर त्यात आईची माया होती. लाकडी चुलीवर भाजलेले खमंग धपाटे, पुरणपोळ्या आणि झणझणीत पिठलं भाकरी, या सगळ्या पदार्थांचा सुगंध परिसरात हळूहळू दरवळू लागला होता. सुरुवातीला काही मोजके लोक येत असत, पण हळूहळू IT पार्कमध्ये काम करणाऱ्या मुलामुलींची तिथे गर्दी होऊ लागली. घरापासून दूर राहणाऱ्या त्या तरुणांना पार्वतीबाईंच्या जेवणात आपल्या आईची आठवण येऊ लागली. मावशी, तुमच्या हातचं जेवण जेवलं की घरची आठवण येते हो, असं म्हणत एखादा मुलगा त्यांच्या पाया पडायचा. तेव्हा पार्वतीबाईंच्या डोळ्यात पाणी यायचं. त्यांनी आपला मुलगा समीर आठवायचा, ज्याला याच अन्नाचा वास येत होता. पण त्या आता कुमकुवत नव्हत्या, त्या आता माऊली झाल्या होत्या. एके दिवशी शहरात मोठा पाऊस पडत होता. एके दिवशी एक तरुण भिजत त्यांच्या गाड्यापाशी आली आणि तिच्याकडे पैसे नव्हते आणि ती खूप भुकिलेली दिसत होती. पार्वतीबाईंनी कोणताही विचार न करता तिला गरम पिठलं आणि भाकरी दिली. त्या मुलीने जेवताना जो तृप्तीचा अस्कुरा सुस्करा सोडला तो पाहून पार्वतीबाईंना वाटले की आज खऱ्या अर्थाने त्यांचा अपमान धुवून निघाला आहे. हळूहळू माऊलींची चव ह्या गाड्याची प्रसिद्धी सोशल मीडियावरही होऊ लागली. लोक फोटो काढून टाकू लागले, रिव्ह्यू देऊ लागले. काही दिवसात एका मोठ्या फूड चेन कंपनीने त्यांना त्यांच्या कॅन्टीनसाठी कॉन्ट्रॅक्ट देण्याची तयारी दर्शवली.
पार्वतीबाई आता फक्त एका गाड्या चालवत नव्हत्या, तर त्यांनी आपल्या सोबत गावाकडच्या इतर 2 गरजू स्त्रियांनाही कामाला लावले होते. दुसरीकडे समीरच्या आयुष्यात मात्र वादळ येण्याची आता सुरुवात झाली होती. ज्या ऑफिसच्या प्रतिष्ठेसाठी त्याने आईला धक्के मारून हाकलून लावले होते, त्याच ऑफिसमध्ये आता राजकारण सुरू झाले होते. समीरने एका प्रोजेक्टमध्ये मोठी चूक केली होती, ज्यामुळे कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्याचे वरिष्ठ त्याच्यावर प्रचंड चिडलेले होते. एके दिवशी ऑफिसमध्ये लंच ब्रेक दरम्यान सर्व कर्मचारी एका नवीन टिफिन सर्व्हिसबद्दल चर्चा करत होते. अरे, तुम्ही माऊलीची चव ट्राय केली आहे का? काय भारी जेवण असतं ना, अगदी अगदी घरच्यासारखं. एक जण तर म्हणाला. समीरने रागात विचारले, काय काय आहे हे माऊलीची चव? शहरात अशा अनेक टिफिन सर्व्हिसेस असतात. त्यावर त्याचा एक सहकारी म्हणाला, अरे समीर, ती एक साधी मावशी आहे, पण तिने आपल्या मेहनतीने संपूर्ण शहरात तिचं नाव कमावलं आहे. ऐकलंय की त्यांचं स्वतःचं मोठं आउटलेट आता आपल्या ऑफिसच्या समोरच गल्लीत सुरू होते. समीरला कशाची तरी भीती वाटू लागली. त्याच्या मनात धस्स झाले. त्याने खिडकीतून बाहेर पाहिले. तिथे त्याला एक मोठी पाटी दिसली, ज्यावर पार्वतीबाईंच्या हसऱ्या चेहऱ्याचा फोटो होता. तो चेहरा पाहून समीरच्या हातातील पाण्याची बाटली खाली गळून पडली. ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याची स्वतःची आई होती, जिला त्यांनी गावठी म्हणून ऑफिसच्या बाहेर हाकलून लावले होते. पार्वताबाई आता फक्त त्याची आई नव्हती, तर ती शहरातील एक यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपाला येत होती. ज्या ऑफिसच्या बाहेर त्यांना धक्के मारले होते, त्याच ऑफिसचे कर्मचारी आता त्यांच्या अन्नासाठी रांगेत उभे राहत होते. समीर आपल्या कॅबिनमधून खिडकीतून समोरच्या इमारतीत टीव्हीवर लावलेली मोठी होल्डिंग पाहतच राहिला. त्यावर त्याच्या आईचा, पार्वतीबाईंचा आश्वासक चेहरा झळकत होता. ज्या हातांनी त्याला भरवले होते, त्याच हातांनी शेतात कष्ट केले होते, तेच हात आज एका मोठ्या व्यवसायाचे नेतृत्व करत होते. समीरच्या मनात एकीकडे धाकधूक होते, तर दुसरीकडे प्रचंड मत्सर. हे कसं शक्य आहे? जिच्याकडे बसचे भाडे द्यायला पैसे नव्हते, ती एवढं मोठं आउटलेट कसं काय टाकू शकते? समीर स्वतःशी पुटपुटला. रिया तिथे आली आणि तिनेही ते होल्डिंग पाहिली. तिची अवस्था तर समीरपेक्षा वाईट झाली होती. समीर, ही तर तुझी आई आहे ना? जर लोकांना कळालं की ती तुझी आई आहे, अशा प्रकारे रस्त्यावर गाड्या लावून मोठी झाली आहे, तर आपली काय इज्जत राहील? लोक म्हणतील की तुम्ही तिला सांभाळलं नाही म्हणून तिला हे करावं लागलं. रियाला अजूनही आईच्या कष्टांपेक्षा स्वतःच्या स्टेटसची काळजी जास्त होती. दुसरीकडे पार्वताबाईंच्या नवीन आउटलेटचे उद्घाटन होते. त्यांनी कोणत्याही मोठ्या नेतृत्वाला किंवा नटाला बोलवले नव्हते. त्यांनी उद्घाटन करण्यासाठी त्या अनाथ आश्रमातल्या मुलांना बोलवले होते, ज्यांना त्या दर रविवारी मोफत जेवण पुरवत असत. पार्वतीबाई आता बदलल्या होत्या. त्यांच्या नऊवारी साडीत आता एक वेगळाच आत्मविश्वास होता. त्यांनी त्यांच्या व्यवसायाचे नाव माऊली फूड्स असे नोंदणीकृत केले होते. शहरातल्या अनेक नामांकित कंपन्यांकडून त्यांना दुपारच्या जेवणाची कंत्राटे ऑर्डर मिळत होती. योगायोगाने समीर काम करत असलेल्या मेगा IT सोल्युशनच्या व्यवस्थापकाने त्यांच्या कॅन्टीनसाठी माऊली फूड्सचा करार करण्याचा निर्णय घेतला होता. समीरला जेव्हा हे सर्व समजले, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या आईने त्याने ऑफिसच्या बाहेर धक्के मारून काढले होते, त्याच आईच्या कंपनीचे जेवण आता त्याच्या ऑफिसमध्ये येणार होते. एके दिवशी करारानुसार पार्वतीताई स्वतःच्या व्यवस्थापन पाहण्यासाठी समीरच्या ऑफिसमध्ये आल्या. ऑफिसचा मालक आणि सर्व वरिष्ठ अधिकारी त्यांचे स्वागत करत होते आणि स्वागत करण्यासाठी गेटवर उभे होते. ज्या गेटवरून समीरने त्यांना धक्के मारून बाहेर ढकलले होते, त्याच गेटवर आज त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या रेड कॉर्पोरेट अंतर गेले होते. समीर आणि रिया कोपऱ्यात मान खाली घालून उभे होते. पार्वताबाईशी सर्वांशी हसत बोलत होत्या. त्यांचे बोलणे आता अधिक परिपक्व आणि व्यावसायिक झाले होते. बोलता बोलता त्यांची नजर समीरवर पडली. समीरला वाटले, आई आता सर्वांसमोर माझे नाव घेईल, रडेल किंवा कदाचित मला ओरडेल. पण पार्वताबाईंनी तसे जे काही केले ते त्याच्या कल्पनेच्या पलीकडचेच होते. त्यांनी समीरकडे पाहिले, पण त्यांच्या नजरेत ना राग होता ना प्रेम. त्यांनी अगदी अनोळखी व्यक्तीकडे पाहावे, अगदी तसेच त्यांनी समीरकडे पाहिले आणि पुढे निघून गेल्या.
समीरला त्या क्षणी आपल्या आईच्या अस्तित्वाची शून्यता जाणवली. आईने त्याला ओळखायला नकार दिला होता, तर तिने त्याच्याशी असलेले नाते त्या अपमानासोबतच संपवले होते. ऑफिसच्या मालकाने पार्वतीबाईंची ओळख करून देताना म्हटलं, समीर, रिया ह्या पहा पार्वताबाई. केवळ 6 महिन्यात त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. आज त्यांचा टर्नओव्हर कोट्यावधीत आहे. आपल्या कंपनीला त्यांच्यासारख्या खंबीर पार्टनरची गरज आहे. समीर आणि रिया स्तब्ध उभे राहिले. त्यांनी गावठी ठरवले होते. त्यांच्यासमोर आज त्यांना हात जोडून उभे राहावे लागत होते. संपूर्ण ऑफिसच्या कर्मचाऱ्यांच्या नजरा समीरवर खेळल्या होत्या, कारण काही दिवसापूर्वी ते धक्के मारण्याचे दृश्य कोणीही विसरले नव्हते. काळ कोणासाठी थांबत नाही, काळ कोणासाठी थांबून राहतही नाही, तो फक्त बदलत असतो. माऊली फूड्स आता केवळ एक टिफिन सर्व्हिस राहिली नव्हती, तर एक मोठे ब्रँड बनले होते. पार्वताबाईंनी आपल्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणे शहरात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. पण दुसरीकडे समीर आणि रियाचे आयुष्य मात्र विस्कळीत होऊ लागले होते. समीरने ज्या प्रोजेक्टमध्ये चूक केली होती त्याचे परिणाम आता गंभीर झाले होते. कंपनीला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते आणि त्याचा सर्वात मोठा ठपका तो म्हणजे समीरवरच ठेवण्यात आला होता. ऑफिसच्या ज्या कॅबिनमधून बसून त्याने आपल्या आईचा अपमान केला होता, त्याच केबिनमधून आज त्याला अपमानित होऊन राजीनामा द्यावा लागला होता. रियाची ही नोकरी धोक्यात आली होती. घराचे हप्ते, कारचे कर्ज आणि शहरातल्या मागणा खर्च झेपणे आता समीरला अशक्य झाले होते. ज्या मित्रांसमोर तो आईची लाज वाटत असल्याचे सांगायचा, त्या एका मित्राने त्याला आर्थिक मदत केली नाही, उलट त्याची टिंगलच केली, मजाक उडवली, जाऊ लागली. एके दिवशी संध्याकाळी समीर आणि रिया घरात चिंतेत बसले होते. बँकेची नोटीस आली होती. जर पैसे भरले नाहीत तर घर जप्त होणार होते. आता काय करायचं? समीर, आपल्याकडे इतकेही पैसे नाहीत, रिया रडत म्हणाली. समीरने खिडकी बाहेर पाहिले. समोरच्या चौकात माऊली फूडची एक मोठी गाडी उभी केली, ज्यातून गरजू लोकांना मोफत अन्न वाटले जात होते. समीरला आपली चूक समजली, प्रकर्षाने जाणूही लागली. त्याने ज्या आईला अडथळा मांडले होते, तीच आई आज लोकांसाठी आधार बनली होती. रिया, मला आईकडे जावे लागेल, तीच आपल्याला या संकटातून वाचवू शकेल. समीर हताश होऊन म्हणाला. पण तू तिला कसं तोंड दाखवणार? आपण तिला धक्के मारून बाहेर काढलं होतं. रियाने आठवण करून दिली. माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय मार्ग नाही. ती आई आहे, तिचं हृदय खूप मोठं आहे, ती नक्कीच मला माफ करेल. समीरने स्वतःची समजूत काढली. दुसऱ्या दिवशी समीर पार्वतीबाईंचा मुख्य ऑफिसमध्ये पोहोचला, तिथे त्यांना भेटण्यासाठी. तिथली ती शिस्त आणि भव्यता पाहून तो चकित झाला. तो रिसेप्शनवर गेला आणि म्हणाला, मला पार्वतीबाई यांना भेटायचं आहे. त्यांना सांगा की त्यांचा मुलगा आला आहे. काही वेळातच त्याला आत बोलवण्यात आले. पार्वतीताई एका मोठ्या टेबलवर बसून काही फाईल्स तपासत होत्या. समीर आत गेला आणि थेट त्यांच्या पाया पडला. आई, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. आज मी रस्त्यावर आलो आहे. कंपनीने मला कामावरून काढून टाकलं आहे. बँकेने घराची नोटीस दिली आहे. तुझ्याशिवाय हे मला कोणीच आधार देणारं नाही ग. समीर ओक्साबोक्शी रडू लागला. पार्वतीबाईंनी शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर ना राग होता ना दुःख होता. त्यांनी हळूच आपले पाय मागे घेतले आणि म्हणाले, समीर, पाय धरू नकोस. तू विसरला आहेस का? मी फक्त एक गावठी बाई आहे, जिच्या साडीला शेणाचा वास येतो. माझ्या अन्नाचा तुला वास येत होता ना? आई, तसं नको बोलू ग. मी मूर्ख होतो. समीर गयावया करू लागला. पार्वतीबाई खुर्चीवरून उठल्या आणि खिडकीपाशी गेल्या आणि त्या म्हणाल्या, समीर, जेव्हा तू मला त्या दिवशी त्या ऑफिसमधून धक्के देऊन बाहेर ढकललं होतं ना, तेव्हा मी फक्त त्या इमारतीतून बाहेर पडले नाही, तर तुझ्या आयुष्यातूनही बाहेर पडले होते. तुला मदत करायला मला अडचण नाही, पण ती मदत एक आई म्हणून नाही, तर एक उद्योजिका म्हणून असेल. मी तुला माझ्या कंपनीत एका सामान्य डिलिव्हरी बॉय म्हणून कामावर ठेवू शकते. तिथून तू तुझे कर्ज फेडू शकतोस. तुला मान्य आहे? समीर थक्क झाला. त्याला वाटले होते की आई त्याला मिठीत घेईल आणि सर्व पैसे देऊन टाकेल, पण पार्वतीबाईंनी त्याला स्वावलंबाचा आणि कर्माचा आरसा दाखवला होता. त्याला त्याच्या फुकट मधून मदत करून पुन्हा अपंग बनवायचे नव्हते, तर त्याला कष्टाची किंमत शिकवायची होती. समीरकडे कोणताही पर्याय मार्ग उरला नव्हता.
ज्या मुलाने ऑफिसला बाहेर काढले होते, ज्या मुलाने ऑफिसच्या बाहेर आईला धक्के मारून काढले होते, आज तोच मुलगा त्याच मुलाला आईच्या ऑफिसमध्ये एका साध्या नोकरीसाठी पदर पसरावा लागत होता. आईने दिलेल्या अटींमुळे समीरच्या काळात धस्स झालं होतं काळजात. ज्या शहरात तो मॅनेजर म्हणून मिरवत होता, आता त्याच शहरात आता त्याला डिलिव्हरी बॉय म्हणून घरोघरी अन्नाची पाकिटे पोचवायची होती. हे त्याच्या अहंकाराला बसलेला खूप मोठा तडका होता. पण घराची जप्ती आणि रियाचे रडणे आठवून त्याने चढ अंतकरणाने आईचा प्रस्ताव स्वीकारला. ठीक आहे आई, मी हे काम करायला तयार आहे. समीरने मान खाली घातली आणि मान खाली घालून म्हणाला. पार्वतीबाईंनी त्याला कोणताही विशेष वागणूक दिली नाही. त्यांनी आपल्या मॅनेजरला बोलून सांगितले, हा नवीन मुलगा आहे, त्याला इतर डिलिव्हरी बॉईज प्रमाणे ट्रेनिंग द्या आणि याच्या कामात कोणतीही सवलत देऊ नका. मात्र दुसऱ्या दिवसापासून समीरचा प्रवास सुरू झाला. सकाळी 5 वाजता उठून किचनमध्ये पोहोचणे, अन्नाचे डबे नीट लावणे आणि दुचाकीवरून शहराच्या कानाकोपऱ्यात ते पोचवणे हे त्याचे नवीन वेळापत्रक बनले होते. रियाला जेव्हा हे समजले तेव्हा तिने खूप आरडाओरडा केला. समीर, तू काय वेडा झाला आहेस का? लोक काय म्हणतील? माझ्या ऑफिसच्या लोकांसमोर तू डब्बा घेऊन आलास तर मी तोंड कुठे दाखवू? रिया ओरडत होती. पण समीर आता बदलू लागला होता. त्याने शांतपणे उत्तर दिले, रिया, जेव्हा आपण आईला घराबाहेर काढलं होतं, ऑफिस बाहेर ढकललं होतं, तेव्हा तुला त्या लोकांच्या लाजा वाटल्या नाही का? आता कष्टाने पैसे कमवताना कसली आली लाज? आईने आपल्याला जगण्याचा अर्थ शिकवला आहे, जगण्याचा मार्ग दाखवला आहे आणि तो ठरला आहे आणि तो मला शिकावाच लागेल. समीर आता त्याच IT पार्कमध्ये डबे पोचू लागला, जिथे तो एकेकाळी रुबाबात फिरायचा. सुरुवातीला त्याच्या जुन्या सहकाऱ्यांनी त्याला जवळून कुजबूज केली, काहींना त्याची थट्टाही उडवली, पण समीरने कोणाकडेही लक्ष दिले नाही. त्याला आता जाणीव झाली होती की अन्नाचे एक पाकिट वेळेवर पोचवणे हे किती मोठे जबाबदारीचे काम असते. ज्या कष्टाला तो गावठी म्हणायचा, त्याच कष्टाने त्याचे घर वाचणार होते. एके दिवशी समीर आपल्या आईच्या पार्वतीबाईंच्या केबिनमध्ये काही हिशोब देण्यासाठी गेला होता. तिथे त्याने पाहिले की पार्वतीबाई त्यांच्या नफ्यातील मोठा हिस्सा एका वृद्धाश्रमाला आणि गरीब मुलांच्या शिक्षणासाठी दान करत होत्या. समीरला स्वतःची खूप खूप लाज वाटत होती आणि त्याला वाटले होते की आई फक्त पैसे कमवते, पण त्या तर माणुसकी कमवत होत्या. काही दिवसांनी पार्वतीबाईंनी समीरला बोलवले. समीर, एका मोठ्या क्लायंटला जेवण पोचवायचे आहे, हे स्पेशल ऑर्डर आहे, स्वतः जाऊन देऊन ये. त्यांनी एक पत्ता दिला. समीर त्या पत्त्यावर पोचला आणि धक्क झाला. तो पत्ता त्याच्या जुन्या ऑफिसचा होता, मेघा IT सोल्युशन. तिथे रिया या आज शेवटचा दिवस काम करत होती, कारण तिलाही नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. समीरने जेव्हा रिसेप्शनवर डबा ठेवला तेव्हा तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्याला पाहिले, पण आज त्याच्या डोळ्यात लाचारपणा नव्हता, तर एक वेगळाच प्रामाणिकपणा होता. रिया तिथे आली आणि समीरला त्या अवतारात पाहून तिचे डोळे भरून आले. तिला समजले की ज्या स्टेटसच्या मागे ती धावत होती ते किती पोकळ होते. पार्वतीबाईंनी दुरूनच हे सर्व पाहिले. त्यांच्या मुलाच्या डोळ्यातील गर्व आता पूर्णपणे उतरला होता. पण अजून एक खूप मोठी शिक्षा बाकी होती, जी ह्या कुटुंबाला कायमची एकत्र आणणार होती किंवा कायमची वेगळी करणार होती. समीर आणि रिया आता या पूर्णपणे बदलले होते. महिनाभराचे कठोर परिश्रमानंतर समीरला कष्टाचा घाम आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांची किंमत काय असते ती समजली होती. एकेकाळी ज्या आईला त्याने अडथळा मांडले होते, आज त्याच आईच्या कर्तृत्वाचा त्याला अभिमान वाटत होता. एके दिवशी संध्याकाळी पार्वतीबाईंनी समीर आणि रियाला त्यांच्या मुख्य कार्यालयात बोलवले होते. समीरला वाटले होते की कदाचित आज आई आपल्या कामाचा हिशोब होईल किंवा काही चूक झाली असेल तर बोलणी खावी लागतील. पण जेव्हा तो आत गेला तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याचे पाय लटलट कापायला लागले होते. टेबलवर 2 फाईल ठेवल्या होत्या. एक होती समीरच्या घराच्या कर्जाची कागदपत्र, ज्यावर बँक ऑफ बडोदा पूर्ण भरणा असा शिक्का होता, आणि दुसरी फाईल होती माऊली फूडच्या नवीन शाखेच्या संचालक पदाच्या डायरेक्टरची. हे काय आहे आई? आई, समीरने थरथरत्या आवाजात विचारले. पार्वतीबाई खुर्चीवरून उठल्या आणि त्यांच्या जवळ आल्या. त्यांनी प्रेमाने समीरच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, बाळा,
जेव्हा तू मला त्या दिवशी ऑफिस बाहेर काढलं होतं तेव्हा मला वाटलं होतं की माझं सर्वस्व संपलं. पण त्या दिवशी मी ठरवलं की माझ्या मुलाला मी असा अर्ध्यावर सोडणार नाही. तुला जो गर्व झाला होता ना, तो उतरवणं फार गरजेचं होतं. जर मी तुला तेव्हाच पैसे देऊन मदत केली असती तर तू कधीच कष्टाची किंमत शिकला नसतास. म्हणूनच समीरने पाहिले की आईने त्याच्या घराचे सर्व कर्ज स्वतःच्या कमाईतून फेडले होते आणि रियालाही आपली चूक समजली होती. ती पार्वतीबाईंच्या पायावर पडून रडू लागली. मम्मीजी, आम्हाला माफ करा. आम्ही पैशांच्या मोहात, स्टेटसच्या पडद्याच्या घमेंडीत आणि इतके आंधळे झालो होतो की आम्हाला घरातील लक्ष्मीच ओळखता आली नाही. पार्वतीबाईंनी रियाला जवळ घेतले आणि म्हणाल्या, मुलांनो, पैसे आणि हुद्दा आज आहे उद्या नाही, पण स्वाभिमान आणि संस्कार ही खरी आपल्या नात्याची आणि जगण्याची शिदोरी असते. मी हे साम्राज्य उभं केलं ते फक्त माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठीच. पण एक अट आहे, इथून पुढे कोणताही माणूस त्याच्या कपड्यांवरून किंवा गरिबीवरून पारखायचा नाही. त्याच वेळी ऑफिसच्या बाहेर तो रिसेप्शनिस्ट मुलगा उभा होता ज्याने पहिल्या दिवशी पार्वतीबाईंना अडवले होते. पार्वतीबाईंना त्याला बोलावले आणि सांगितले, आजपासून समीर सर ह्या शाखेचे काम पाहतील. पण लक्षात ठेवा समीर, तू आधी एक डिलिव्हरी बॉय होतास हे कधीच विसरायचं नाहीस. कारण तिथूनच तुझा खरा जन्म झाला आहे आणि प्रवास सुरू झाला आहे. संपूर्ण ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ज्या ऑफिसमध्ये पार्वतीबाईंना धक्के मारून बाहेर काढले गेले होते, आज त्याच ऑफिसच्या समोर असलेल्या त्यांच्या स्वतःच्या माऊली फूडच्या मुख्य कार्यालयात त्यांचा जय जयकार होत होता. समीरने आईला घट्ट मिठी मारली आणि आज त्यांच्या डोळ्यांतून पश्चातापाचे नाही तर कृतज्ञतेचे अश्रू होते. आईने केवळ स्वाभिमानासाठी संघर्ष केला नव्हता, तर तिने आपल्या मुलाला चुकीच्या मार्गावरून खेचून पुन्हा माणुसकीच्या मार्गावर आणले होते. पार्वतीबाईंच्या स्वाभिमानाची झेप आज पूर्ण झाली होती. त्यांनी ती सिद्ध केले होते की एक स्त्री आणि एक आई जर ठरवले तर ती शून्यातून जग निर्माण करू शकते आणि मोडलेलं घर पुन्हा सावरू शकते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.